शिरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसेसह 2 आरोपींना रंगेहात अटक केली आहे। ही कारवाई 11 एप्रिल 2026 रोजी दुपारी शिरपूर शहादा रोडवरील शिंगावे गावाजवळ करण्यात आली। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली होती की काही इसम गावठी पिस्टलची खरेदी विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप दरोडे व त्यांच्या पथकाने सापळा रचला। दुपारी सुमारे 2:10 2 संशयित इसम एकमेकांमध्ये व्यवहार करताना दिसले। पोलिसांनी तत्काळ छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांची नावे पवन दादा कोतवाल व 19 राहणार हडपसर पुणे आणि अक्षय संदीप पाटील व 21 राहणार भटाणे ता शिरपूर अशी समोर आली। पवन कोतवाल याच्या झडतीत त्याच्या कमरेजवळून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे आणि मोबाईल मिळून आली। या शस्त्राची एकूण किंमत सुमारे 27,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। प्राथमिक चौकशीत पवनने हे पिस्टल अक्षय पाटील याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, उपनिरीक्षक संदीप दरोडे व गुन्हे शोध पथकातील अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल, अतुल पाकील, पोलीस कॉन्स्टेबल आरिफ तडवी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, विनोद आखडमल, सचिन वाघ, भटू साळुंखे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, गोविंद कोळी तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र महाघव व विजय पाटील अशांनी मिळून ही उल्लेखनीय कामगिरी केली।